भैया मोबाइल किसका रे? अरे मोबाइल आ रहा है मेरे। ओ एलके डीपी आते थे प्रथम हे मोबाईल फ्रीज आहे एक बोले तू मोबाईल ए अर्जुन ए मग हात कोणाच्या ना मध्ये घूम तर धरा तुम्ही कर कॅमेरा मोबाईल कशी लेणार रे किसका है फोन करायला लागले आता कोण आहे बोलतोस मला वाटतं समोरच्या पक्षात नंतर नाही घ्या की आपल्या लीडर्स ज्यांची मुलं आहेत मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत होती अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे बाळासाहेबांवरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे क्रॉस कंप्लेंट मी सगळं मी मला वाटतं फडणवीस साहेबांना भेटणार आहे मला इकडे CP कोणाशी बोलायची गरज नाही आहे फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतं आपलं शहर बाकी सगळं ठीक आहे 70 ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंका मजा करा पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाली पाहिजे तुम्ही खुनापर्यंत पोचताय आता मला काही फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारात साहेबांची मला वाटतं ते बोलले पण मी जाऊन भेटणार आहे तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन मृतांच्या नातेवाईकांवर देखील गुन्हे दाखल झाले सर सगळं मी त्यांची काळजी न करू आणि मला आर्थिक गोष्टी इकडे बोलायच्या नाही बाकी मी तुमच्याकडे साहेब मृतांच्या नातेवाईकांवर देखील गुन्हे दाखल झाले मी सगळं